हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जे कोणी आमच्या चॅनल नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा व्हिडिओ तुम्हाला तर माहिती असणार आहे की बाबा हा नेमका कसा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ आहे आमच्या छोट्याशा नागेवाडी या गावाचा। बघा, प्रत्येकजण मला विचारत होते की बाबा तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं गाव कोणत्या तालुक्यात येते, तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात येते। तर मी सांगतो तुम्हाला बघा, हे आमचं छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गाव हे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी हे छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये आम्ही राहत असतो। आता हे बघू शकताय हो का, आमचं छोटंसं गाव कशा प्रकारचं आहे हो का। हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याच्या कडेला मस्त असे छानसे एकदम भारी झाडे वगैरे लावलेली आहेत आणि त्या झाडाच्या कडेला आमचं छोटंसं गाव आहे। आणि गावाच्या मध्ये बघा तुम्हाला दिसेल की बाबा हा व्हिडिओ किती भारी बनवलेला आहे। आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येईल की बाबा प्रत्येक खेड्यामध्ये लोक जे राहत होते ते लोक नेमकं गेले कुठं, आणि जिथं जी खेडगाव अत्यंत अनेक माणसांनी बनलेलं होतं आणि त्याचबरोबर अनेक लेकरांचा किलकिलाट, त्यानंतर वृद्ध माणसांची येरजाऱ्या, त्यानंतरचे तरुण माणसं असतील ते शेताकडून घराकडे, घराकडून शेताकडे हे जे जाणारे त्यांचं जे दररोजचं काम असेल हे सर्व काम अगोदर आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आजच्या ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये काय झालेलं माहिती आहे का, तुम्हाला तर माहिती असणार आहे। बघा, प्रत्येक खेड्यातला व्यक्ती हा शहरामध्ये जाऊन वास्तव्य करू लागलेला आहे। त्यामुळे प्रत्येक खेड्यातला व्यक्ती म्हणा, नागरिक म्हणा, आज शहरामध्ये वास्तव्याला जात आहे। त्यासाठी हे खेडं जे आहे हे सुनसान खेडं बनलेलं आहे हो का। हे खेडं म्हणजे काय, पहिलं खेडं म्हणजे काय होतं माहिती आहे का, छोटे छोटेशी घरं, झोपड्या, त्यानंतर गाई, म्हशी, ढुरे, शेळ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यानंतर पाळीव प्राणी ते पाळत होते। त्याचबरोबर रस्त्याच्या कडेने किलकिलाट, लेकरांचा किलकिलाट, त्यानंतर माणसांचा किलकिलाट। आज काय, आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठमोठे घरे बांधलेले आहेत। त्याचबरोबर अनेक व्यक्ती वास्तव्यासाठी शहरामध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि जे लहान लहान लेकरं असतील ते लहान लहान लेकरं बघा पैसे घालून जास्त फी असूनसुद्धा ते शहरामध्ये आपले लेकरं शाळेमध्ये पाठवत आहेत। तरी गावामधली जी शाळा आहे ती शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर चालू आहेत, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा शहरामध्ये जात असतो। खेड्यामध्ये शिक्षण चांगलं, शहरामध्ये शिक्षण चांगलं हे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार राहिलं। परंतु आमच्या म्हणण्यानुसार तर प्रत्येक MPSC मधील म्हणजे UPSC मधील म्हणजेच क्लास 2 किंवा क्लास 1 ही जी पोस्ट आहेत, ह्या पोस्टवर फक्त खेड्यातलाच विद्यार्थी आज त्या पोस्टपर्यंत जात असतो। कारण की त्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असते की बाबा त्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं लढायचं, कसं काम करायचं आणि त्याचबरोबर कसं आपलं जीवन जगायचं हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती असते। त्यासाठी असे जे विद्यार्थी आहेत हेच विद्यार्थी आयुष्यामध्ये पुढे जात असतात आणि हेच विद्यार्थी खेड्यातलेच विद्यार्थी असतात आणि हेच खेड्यातले विद्यार्थी जगाच्या पाठीवर आपल्या कुण्यातरी खेड्याचा विकास करत आहेत आणि खेड्याचा झेंडा फडकावत आहेत। हे बघू शकता, आमचं छोटंसं गाव आहे। छोट्याशा गावामध्ये मोजकेच घरं आहेत आणि त्याच घराच्या बरोबर ऐन गावाच्या मध्ये एक छोटंसं मंदिर आहे। ते मंदिराकडे आपण जात आहोत। ते जे मंदिर आहे एवढं भारी मंदिर आहे, कारण की ते मंदिर प्रत्येक व्यक्तींची इच्छा पूर्ण करत असतो। ज्यांना कोणती प्रसंग, त्यानंतर कोणती जी अडचण असेल ते अडचण दूर करण्यासाठी तुम्ही ह्या आमच्या गावातल्या छोट्याशा मंदिरातील मोठ्या अशा महान कीर्तिवान बजरंगबली हनुमानाला तुम्ही इच्छा व्यक्त करा आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्ही नक्की आमच्या मंदिराकडे दर्शनासाठी नक्की यावं असं आम्हाला वाटते। त्यासाठी आमचा जो गावातला हनुमान आहे तो हनुमान सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो। आता जात आहोत आपण त्याच मंदिराकडे आणि अनेक व्यक्ती दर्शन घेण्यासाठी येत असतात। बघू शकता आमच्या गावातील जे मंदिर आहे ते मंदिर किती भारी आहे। आणि बघा, प्रत्येक खेड्यामध्ये एक छोटंसं मंदिर असतं आणि त्याच मंदिराच्या साईडनं एकदम भारी नंदनवन लाभलेलं असतं आणि प्रत्येक खेड्यामध्ये
जे व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तींना ह्या देवाची आस्था, त्यानंतर ह्या देवाबद्दलचं प्रेम, देवाचं वेडसुद्धा लागलेलं असतं. त्यासाठी खेड्यामध्ये आजकाल हे देवाबद्दल वेडी होणारी लोक आज कमी झालेली आहेत आणि तुम्हाला आतापर्यंत नाहीत. हा आमचा मारुती आहे, प्रत्येकांची इच्छा पूर्ण करणारा हा मारुती आहे. तरी तुम्ही इच्छा जी असतील ते इच्छा तुम्ही मागू शकताय. इच्छा मागण्यासाठी कुणीही संकोच करू नका. प्रत्येकाच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्ही मांडल्यानंतर इच्छा आकांक्षा तुमच्या जर पूर्ण झाले, तुमचे जर स्वप्न पूर्ण झाले, बघा मी काय म्हणतोय, तुमचे जर स्वप्न पूर्ण झाले तर आमच्या गावातील या जे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात म्हणजे मारुतीच्या दर्शनासाठी तुम्ही नक्की आवर्जून यावं असं मला वाटतंय. त्यासाठी बघा हा आहे आमच्या गावातला छोटासा मारुती आणि महान अशी त्याची कीर्ती. प्रत्येक गावावर वेगवेगळे संकट येत असतं, परंतु आमच्या गावावर कोणतं संकट येत नसतं, कारण की आमचं संकट दूर करण्यासाठी ही आहे आमच्या गावामधील मारुती. त्यासाठी आमच्या गावामध्ये कोणती संकट येत नाही ना, कोणता दुष्काळ पडत नाही ना, ओला दुष्काळ पडत नाही ना, कोरडा दुष्काळ पडत नाही ना, कोणती पाण्याची टंचाई नसती ना, कोणी भुकीपासून व्याकुळ होऊन मरत नसतं. ह्या गावाबद्दल या मारुतीचं जेवढं गुणगान गावावं तेवढं सर्व गुणगान कमीच आहे. त्यासाठी आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागेवाडीमध्ये सर्वात जास्त फेमस असणारं हे बजरंगबली हनुमानाचं मंदिर आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल त्याने आमच्या गावाला येऊ शकताय. आमचं गाव आहे महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यातील आमचं छोटंसं नागेवाडी हे गाव आहे. तुम्ही नक्की भेट देऊ शकता. ज्यांना कुणाला आमचं हे नागेवाडी हे गाव आवडलं त्याने आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो हे अशा प्रकारचं गाव आहे. इकडं जुने वगैरे घरे होते अगोदरची, परंतु आता वाढत्या ह्याच्यानुसार प्रत्येक व्यक्ती शहरामध्ये जाऊन राहू लागलेलं आहे. त्यासाठी आज खेड्यातलं जे घर आहे ते घर असं पडीक पडलेलं आहे आणि प्रत्येक जो रस्ता असतो तो रस्तासुद्धा अशा प्रकारचा घाण झालेला आपल्याला दिसतोय, कारण की इथं नीटनेटकं करण्यासाठी कोणी व्यक्ती नसतो. परंतु हो का हे आहे आमच्या गावातील महादेवाचं मंदिर. बघा महादेवाचं मंदिर पूर्ण गावाच्या कडेला आहे, परंतु त्या मंदिरासाठी कोणी कार्य करणारे व्यक्ती आज अस्तित्वात राहिलेले नाहीत. ज्यांना कोणाला आमचं छोटंसं गाव आवडलं त्याने आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर आपण अशा छानशा नवीन अशा गमतीशीर आणि छान तुम्हाला माहिती नसणाऱ्या अशा छान गावाची, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती तुम्हाला देण्यात येईल आणि त्याचबरोबर आमची जी फॅमिली ब्लॉग्स असतील ते फॅमिली ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला बाय बाय. तुम्ही आनंदात राहा आणि दुसऱ्यालाही आनंदामध्ये ठेवा.